अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या 21 जुलै रविवारी आपल्या स्वामींची आपल्या गुरूंची आहे ती पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा। प्रत्येक पौर्णिमेला एक विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आपल्यासाठी पौर्णिमा मानली जाते। कारण बघा, आयुष्यभर आपले जे गुरु आहेत ते आपल्यासाठी काही ना काहीतरी देतच असतात। जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणीत असाल, जेव्हा जेव्हा तुम्हाला मदतीचा हात हवा असतो, जेव्हा आधाराची गरज असते, तेव्हा सगळ्यात प्रथम धावून येतो तो म्हणजे आपला गुरु। तर गुरु आपल्यासाठी आयुष्यभर उभे असतात ना, तर गुरूंसाठी काहीतरी करण्याचा एक दिवस असतो तो म्हणजेच गुरुपौर्णिमा। तर उद्याच्या दिवसात तुम्हाला जेवढं काही जमेल, जेवढा काही सेवा करता येतील त्या तुम्ही अवश्य करा। श्री स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करा, संक्षिप्त गुरुचरित्राचा पाठ करा, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्राचे 11 माळा जप, 11 वेळा तारक मंत्र, जेवढ्या काही सेवा करता येतील त्या तुम्ही अवश्य करा। दिवसभरात जेवढं तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करता येईल तेवढं अवश्य करा। आता कोणाला सुवेर असेल, सुतक असेल, मासिक पाळी असेल, तर अशाने काय करायचं, तर त्याच्यासाठी कोणतेच अटी नियम नसलेली सेवा म्हणजे नामस्मरण। श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही उद्या दिवसभर कसाही कुठेही करू शकता, त्याला कोणत्याच अटी नियम नाहीत। त्यामुळे जेवढं काही जमेल तेवढं उद्याच्या दिवसात अवश्य करा। काय काय सेवा करायच्या, स्वामींची पूजा कशी मांडायची, उद्याचा दिवस गुरुपौर्णिमेचा कसा साजरा करायचा, याचे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत। जर कोणी नसतील बघितले तर अवश्य बघा आणि जेवढ्या काही सेवा करता येतील त्या सगळ्या सेवा करा, ही मी तुम्हाला अक्षरशः कळकळीची विनंती करून सांगते। जसं आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरा करतो, स्वामींची आपण जसा प्रकट दिन साजरा करतो, त्याच उत्साहाने त्याच उभारीने आपल्याला गुरुपौर्णिमा सुद्धा साजरी करायची आहे। तर अजून एक काय सेवा करायची आहे विशेष म्हणजे, तर आपल्याला उद्याच्या दिवसात स्वामींचं गुरुपद घ्यायचंय। स्वामी आपले गुरु आहेत। आता तुम्ही याच्या आधी सुद्धा म्हणजे आता गेल्या वर्षी, त्याच्या आधी कधी 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी जरी प्रत्येक गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामींचं गुरुपद घेतलं असेल तरी सुद्धा, आणि जे कोणी स्वामींची या वर्षी नव्याने सेवा करत असाल त्यांनी सुद्धा उद्या गुरुपद मात्र अवश्य घ्या। गुरुपद घेणं म्हणजे काय बघा, असं मी म्हणत नाहीये की स्वामींनी आपलं गुरुपद घेतलं तरच ते आपल्या पाठीशी राहतील, तरच ते आपला गुरु म्हणून आपल्याला शिष्य म्हणून स्वीकार करतील, असं काही नाहीये। स्वामी कधी सुद्धा आपल्या पाठी कायम उभे असतात। तुम्हाला प्रत्येक वेळी अनुभव आला सुद्धा असेल, आता सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडलेले अनुभव तरळून जात असतील, आठवत असतील। कारण बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत असता, जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असते, कोणीच आजूबाजूला दिसत नाही, तेव्हा उभे असतात ते म्हणजे आपले स्वामी महाराज। स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं टाकत नाही, ते वेळोवेळी आपल्या मदतीला धावून येत असतात। स्वामी कायम म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि याची प्रचिती ते आपल्याला कायम देत असतात। तरी सुद्धा त्यांचा उद्याचा एक विशेष दिवस आहे गुरुपौर्णिमेचा। पहिल्या काळात बघा, आपल्याला म्हणजे गुरु जे आहेत ते शिष्य निवडायचे, पहिल्यांदी गुरु जे असायचे ते शिष्य निवडत असायचे। परंतु आता असं आहे ना की आपल्याला संधी आहे की आपण निवडतो की मला गुरु कोणता हवाय। मग आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान कोणाला द्यायचं हे आज आपल्या हातात सुद्धा आहे। त्याला निमित्त मात्र आपण असतो, तेही आपल्या गुरूंचीच, आपल्या स्वामींचीच कृपा असते, तेच आपल्याला निवडत असतात। फक्त बुद्धी मात्र आपल्याला ती होते की अरे स्वामी माझे गुरु आहेत, स्वामी माझे मायबाप आहेत। तर यासाठी आपल्याला उद्याच्या दिवसात स्वामींकडून गुरुपद घ्यायचंय। तर आता गुरुपद कसं घ्यायचं बघा, सकाळी लवकर आपण उठल्यानंतर जीही काही स्वामींची सेवा आहे, पूजा आहे, ती आपल्याला पहिली आटपून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या स्वामींचं म्हणजे जवळचं जर केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही गुरुपद घेऊ शकता। परंतु घरच्या घरी गुरुपद कसं घ्यायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील। नाहीच समजलं तर मला कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर गुरुपद घरच्या घरी कसं घ्यायचं, सकाळी लवकर उठल्यानंतर पूजा अर्चा झाल्यानंतर आपल्या घरातल्या स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर आपल्याला बसायचंय। बसताना एक नारळ, खडी साखर आणि एखादं फूल घ्या। मग स्वामींना आवडणारा चाफा घ्या, गुलाब घ्या किंवा मोगऱ्याचा गजरा घ्या किंवा कोणतंही सुवासिक फूल घ्या आणि स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर बसायचं। आपण आपलं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र सांगायचं, आणि मग आपल्या स्वामींना सांगायचं, मीच माझे गुरु, तुम्हीच माझे परमगुरु, तुम्हीच माझे मायबाप, तुम्हीच माझे आप्तबंधू, सखे सोयरे, तुम्हीच माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहात। मला वेळोवेळी तुमची गरज लागते। माझ्या अडीअडचणीच्या काळात, दुःखाच्या प्रसंगात जेव्हा कधी मला
गरज लागेल तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी असेच कायम उभे राहा। आजपर्यंत तुम्ही मला हात दिलाय तो हात मात्र कधीच सोडू नका। आशीर्वाद मात्र माझ्यावरती असाच कायम राहू द्या। मला चांगली बुद्धी द्या, ज्या हातून सत्कर्म घडू देत। माझ्याकडून तुमची सेवा जी आहे ती अशीच दिवसागणिक वाढत जाऊ दे। आयुष्यभर मला तुमच्या पायाशी राहू दे। या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझं गुरुपद स्वीकारा आणि माझ्या पाठीशी असेच कायम राहा। माझा हात कधी सोडू नका असं म्हणायचं आणि तो नारळ, खडीसाखर आणि जे गुलाबाचं किंवा जे काही फूल असेल ते आपल्याला स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचे। आणि नंतर या नारळाचं काय करायचं, संध्याकाळी आपण आपल्या जवळच्या केंद्रात मठात जाणारच आहोत, तर तिथे जाऊन हा नारळ, खडीसाखर ठेवलीत तरीही चालेल। परंतु जवळ केंद्र नसेल, मठ नसेल तर अशाने काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी जे निर्माल्य असतं ते जिथे आपण पाण्यात विसर्जित करतो तिथे हा नारळ तुम्ही विसर्जित करू शकता, प्रवाहित करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी गुरुपद घ्यायचे। परंतु ही एक सेवा आहे म्हणून आपल्याला या वर्षीपासूनच्या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत ही गुरुपदाची सेवा घ्यायची आहे। त्याच्यामुळे मनात कोणतीही शंका बाळगू नका आणि ही सेवा अवश्य करा। ज्यांना ज्यांना जमतंय, ज्यांना ज्यांना मनापासून ही सेवा करायची त्यांनी अवश्य करा। आणि दिवसभरात जेवढ्या काही सेवा करता येतील त्या अवश्य करा। संध्याकाळी मठात जा, केंद्रात जा, दिवसभरात जेव्हा कधी जमेल तेव्हा आरती घ्या। त्याचबरोबर स्वामींना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा, नाहीच जमलं तर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येकाला गुरुपौर्णिमा छान उत्साहात साजरी करायची आहे। तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।